नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपलं एक ब्रीडिंग फार्म आहे आणि या ब्रीडिंग फार्मवरती आपलं कशा पद्धतीनं काम चाललं आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या कोणत्या गायीला आपण कोणतं सिमेंट वापरलं त्याची पण आपण माहिती घेणार आहे. आपल्या किती गाया प्रेग्नेंट झाल्या आणि आपण याच बोलची सिलेक्शन काय केलं आणि घरच्या घरी आपण 5 ते 10 रुपयामध्ये आपली गाई गाभण कशी करू शकतो याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो, आणखी एक विनंती, आपला चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, त्यामुळे एक प्रेरणा मिळते अशीच माहितीपर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आता समोर तुम्हाला जी गाय दिसते ना, ती गाई एबीएसच्या चामसेमीची आहे. या गायीला आपण आता ही थर्ड लॅक्टेशनमध्ये आहे आणि या गायीला आपण मित्रांनो सॅक कंपनीचा 50,362 बॉनफायर हा बुल वापरलेला आहे. आता हे भरलेले आता एक साधारणतः 10 ते 12 दिवस झाले. आणि त्यानंतर समोर तुम्ही बघू शकता ही एबीएस बिस्टची आहे. आता ही सेकंड टाईम वेलेली आहे. आता आपण थर्ड टाईम तिला कृत्रिम रेतन केलेले. या गायीसाठी सुद्धा आपण NDDVचाच 50,362 बॉनफायर या बुलनं हिला प्रेग्नेंट केलेले. तर एकच बुल चालवायचं कारण मित्रांनो, आपल्याला यांचे ज्यावेळेस कालवड येतील ना त्यावेळेस आपल्याला जास्त बुल सिलेक्शन करण्याची गरज भासत नाही आणि आपण एकच बुल त्यांना चॉईस करून तोच आपण गोठ्यात वापरू शकतो. साधारणतः आता ह्या गायींना आपण टोटल कन्व्हेन्शनल सिमेंट भरलेले साधारण एक 4 ते 5 गायी आहे. या गायीपैकी आपल्याला एक दोन कालवडी जरी मिळाल्या आपल्याला तरी आपल्याला त्या पुरेशा आहे. कारण जास्त कालवडी सांभाळल्यानंतर आपलं डेअरी फार्मचं थोडंसं बजेट डळमळीत होतं. त्यामुळं आपण कन्व्हेन्शनल सिमेंट भरलेले, कारण आपल्या आता गोठ्यामध्ये सगळ्याच गायी इम्पॉर्टंट सिमेंटचे आहे. त्यामुळं कोणत्या गायीची जरी आपल्याला कालवड मिळाली तर आपल्या गोठ्यामध्ये तिचं नेक्स्ट जनरेशन हे सुधारित आवृत्तीमध्येच आपल्या कालवडी तयार होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता ही समोर तुम्ही गाई बघतात, ही पण गाई WWS मॉन्ट्रेल सिमेंटची आहे. आता ही फर्स्ट टायमर आहे आणि हिला पण आपण NDDVचा 50,362 बॉनफायरनं प्रेग्नेंट केलेले. आणि आता एक समोर एक दिसते तुम्हाला, ही आहे आकाशदीपची वायबचं सिमेंट होतं आहे. ह्या दोघी फर्स्ट टायमर आहे. आता ही आज हिटवर आलेली. हिला पण आपण डॉक्टरला कॉल केलेला आहे, इथे नसते गाई भरवायला. तर हिला सुद्धा आपल्याला 50,362 हा बुल निवडायचा आहे. कारण मित्रांनो, या बुलची पेडिग्री ना फार वेगळी आहे आणि हा बुल दूध वाढवणार आहे. त्यामुळे या बुलचं सिलेक्शन आपण केलेले. आणि त्यानंतर आता एक तुम्हाला दाखवायची बघा, ही जर्सी आहे आपल्या गोठ्यामध्ये. तर मित्रांनो, ज्या जर्सीला आपण आता ही सेकंड टाइम आपण कृत्रिम रेतन केले तिला फर्स्ट टायमरला आपण एबीएसचा बिग शॉट हा बुल वापरला होता सॉर्टेड. आणि सॉर्टेड बुल वापरून सुद्धा हिला कालवड झाली नाही, हिला मेलच झाला. तर यावेळेस आपण काय केलेलं आहे, आता एबीएसचा काल आपण तिला एबीएसचा बुन हा बोले तर त्याचं सिमेंट्सने हिला कृत्रिम रेतन केलेले. तर मित्रांनो, आता डॉक्टरांकडं ऑर्डिनरी हे सिमेंट्स जे आहे ब्रीडिंगचे आपल्याला पाहिजे इनब्रीडिंग न होणारे ते उपलब्ध राहत नाही. तर आपल्याला ते जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडून आणण्यासाठी जावं लागतं. तर तुम्हाला डॉक्टर जर सहकार्य करीत असेल तरच तुम्ही हे ब्रीडिंगचं काम करू शकतात. परंतु आपल्या गोठ्यावरती जे डॉक्टर आहे ते अतिशय चांगले आहे, ते सहकार्य करतात. काल मी त्यांना कॉल केला आणि कॉल केल्यानंतर ते साधारणतः आपल्या फार्मपासून डिस्ट्रीब्युटर साधारण 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे एक स्ट्रॉ आणण्याकरता गेले ते आणि तिथून स्ट्रॉ आणून प्रॉपर जे मेथड असते गाईचे कृत्रिम रेतन करताना आपण जी काळजी घ्यायला पाहिजे, व थॉईंग मीटरनं ते पाण्याचं टेम्परेचर 36-37 डिग्री आहे किंवा नाही ते प्रॉपर काळजी घेऊन, आणि कंटेनरमध्ये सुद्धा लिक्विड नायट्रोजनची लेवल ही पूर्ण भरलेली पाहिजे. तर अशा पद्धतीने डॉक्टर ते चांगले डॉक्टर आहे, चांगले हँडलिंग करतात. आणि फोरसेपच्या सहाय्यानेच तिने ते स्ट्रॉ बाहेर काढला आणि थॉईंगच्या पाण्यामध्ये थॉईंग करण्याकरता टाकला. आणि तो काल संध्याकाळी आपण हिला साधारणतः 7:30 वाजता इथं कृत्रिम रेतन केलेलं आहे. तर ह्या गाईला आपण बोन हा बोल वापरलेला आहे.
कारण टॉप मोस्ट जगातल्या कॅटेगरीमध्ये हा बुल आहे. तर आता हिचं आपण सांगितलं तर हिनं आपल्याला पहिल्या वेताला आता साधारणतः 20 ते 22 लिटर फर्स्ट टायमर दूध दिलेले. तर ही आपण एच एफ क्रॉस गाईवरच म्हणजे भरवलं होतं समीचे बाहेरचं जे आहेत. आणि त्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये हिचा जन्म झाला कन्व्हेन्शनल समीसला. परंतु हिची जी आई होती ती आज आहे आपल्या गोठ्यामध्ये. तुम्हाला समोर मी दाखवतो. हे ब्लॅक कलरची शेवटची बघा ती गाई आहे ना, आज बी 30 लिटर दूध आहे. साधारणतः 6वा-7वा वेत आहे तिचं. आणि तिच्या पोटी आपण ही कालवड आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं आता आपलं जर्सी थोडंसं गोठ्यामध्ये वाढवायचे, त्यासाठी आपण याला बुलचं सिलेक्शन केलं. आता फर्स्ट टायमरला आपल्याला थोडीशी नुकसान झाली आपली. सेक्स सिमेंट भरून सुद्धा आपल्याला बिग शॉटचं आपण भरलं होतं. सेक्स सिमेंट भरून सुद्धा आपल्याला मेलच झाला, गोरच झाला, कालवडीची अपेक्षा होती, झाली नाही. आणि त्यानंतर मित्रांनो आता ही समोर जे आहे आता ह्या ड्रायला जवळ आलेल्या गाई आपल्या हिला पण आपण 50,361 भरलेल्या ह्या 2 आहे ज्या मधल्या व्हाईट कलरच्या. आणि यानंतर ही दुसरी आहे हिला पण आपण आता ही ड्राय केलेलीच आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1-2 दिवसात हिला मिल्किंग करून घ्यायचं आणि टुप्पा सोडून द्यायचे. त्यामुळं ऑलमोस्ट ही ड्राय झालेलीच आहे. आणि त्यानंतर एक गोठ्यामध्ये आपल्या बिस्ट सिमेंटचीच आता फर्स्ट टायमर म्हणजे आता ड्राय केलेली आहे आणि हिला आता 8वा महिन्यात चालू आहे. तर हिला सुद्धा आपण बॉनफायर भरलेला आहे 50,362. आणि मित्रांनो आता या कालवडी आता ही सेकंड टाइमला आपण आपल्याकडं तिची डिलिव्हरी होईल. आणि त्यानंतर गोठ्यामध्ये आपलं एक फर्स्ट टायमर बायपची आकाशदीप सिमेंटची आहे, सेकंड जनरेशनची. तर आता तुम्ही बघू शकता हिनं आता साधारणतः 7वा महिना सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ऑर्डर आता तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो आता ह्या कालवडीत सुद्धा आपण 50,362 बॉनफायर या बोलणं प्रेग्नेंट केलेली. आणि त्यानंतर मित्रांनो हिच्याच बरोबर एक जोड आहे आपला 50,061 या बोलची कालवड आहे. आपण ती जी ब्लॅक गाय बघितली ना त्या बाजूला, तर त्या गायीची ही लेक आहे. हिच्या आईचं दूध साधारणतः 30 लिटर प्लस आहे. आणि त्यानंतर आपल्या एक बघा आणखी एक 50,061 जी आहे ही पण आता बॉनफायर बोलणं प्रेग्नेंट आहे. तर अशा आपल्या आता एक 3 कालवडी गाभण आहे गोठ्यामध्ये. आणि बाकीच्या पण गायी आता गाभण आपण केलेले आहे. आणि ज्या गायी आपल्या आता या थंडीच्या पिरियडमध्येच आपल्याला ह्या गायी गाभण करून घ्यायच्या. नंतर मार्च महिन्यानंतर गायी गाभण करायला खूप त्रास होतो. आणि त्यानंतर मित्रांनो समोर एक दिसते बायप आम्रपालची आहे. तर आपण जी बिस्टची बघितली तर तिच्या फर्स्ट टायमरला झालेली, त्यावेळेस आपण कन्व्हेन्शनल सिमेंट टाकलं होतं. तर त्या ही जी तुम्हाला ब्लॅक गाय दिसते तर ह्या ब्लॅक गायची ती कालवड आहे. आणि हिची आई सुद्धा ब्लॅकच होती, त्यामुळे ही पण ब्लॅक आली. आणि याची तिची नाक सुद्धा ब्लॅक आली. बायप आम्रपाल बुल हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येतो. याप्रमाणे आकाशदीप आहे ना, याप्रमाणे स्ट्रक्चर येतं. पण हिची जी आई आहे हिची आई आजी सुद्धा ब्लॅक आणि आई सुद्धा ब्लॅक, उगाच थोडासा व्हाईट स्पॉट आहे. आणि हिच्या आईनं फर्स्ट टायमर आपल्याला 24 लिटर दूध दिलेले. त्यामुळं आपण ह्याच्या सेकंड थर्ड जनरेशनच्या ज्या कालवड्या आपण त्यांची सांभाळणी करत आहोत. यापैकी आता एवढ्याला पण आपण कन्व्हेन्शनल सिमेंट टाकलेले. यापैकी आपल्याला एक 2 ते 3 जरी कालवडी यावर्षी मिळाली तरी आपला ब्रीडिंग फार्म हा पुढं चालणार आहे. लई कालवडी सांभाळण्याची गरजच नाही. तर मित्रांनो आता एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण कृत्रिम रेतन करतो तर त्यावेळेस मित्रांनो कृत्रिम रेतन केल्यानंतर आपल्याला काय करायचं गाई गाभण राहण्यासाठी. तर ते महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्यावेळेस डॉक्टर आपली गाई कृत्रिम रेतन करून गेले ना त्यानंतर आपल्याला घरात जो आपल्या देवपूजासाठी कापूर राहतो त्या कापराच्या वड्या घ्यायच्या. साधारणतः बारीक जर वडी असेल तर एक 10 वड्या आणि मोठ्या साईजची वडी असेल तर एक 5 वड्या त्या गाईला 4 ते 5 दिवस आपल्याला खाऊ घालायचे. त्यामुळं गाईचं कन्सप्शन हे वाढतं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपली हीच सांगायची होती का ब्रीडिंग फार्मवर काम करणं एवढं सोपी गोष्ट नाही. तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं, सतत तुम्हाला सिमेंटची काळजी घ्यावी लागते.
आणि त्याचबरोबर गायींचं रेकॉर्ड तुम्हाला कंप्लीट ठेवावं लागतं. कोणत्या गायीला कोणतं सिमेंट भरलं, त्याची पेडिग्री एक नाही झाली पाहिजे आणि सगळं अपडेट टू अपडेट राहावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण भरलेलं सिमेंट फेल सुद्धा जातं. आता तुम्हाला एक याच्यात माहिती सांगायची, आपण जे ही माझ्या पाठीमागं दिसते तुम्हाला ही जर्सी, तर हिला साधारणतः आपण जे बोनचं सिमेंट आणलंय त्या कन्व्हेन्शनल सिमेंट आपल्याला 850 रुपयाला बसलं. आणि त्यानंतर डॉक्टरांना आपण आता संगमनेरला जाणं येणं आहे तालुक्याच ठिकाणी, तिथून आणणं एक 9-10 किलोमीटर, त्यांना पेट्रोल आहे, वेळ आहे, त्यांचे कॉल आहे, तर साधारणतः त्यांना आपण डॉक्टरांना 200 रुपये, ते आपण जर सिमेंट आणून दिलं तर ते 200 रुपये घेतात. आणि काल ते स्वतः गेले होते तर आपण त्यांना तिन्ही मागितले 300 रुपये, तर आपण 300 रुपये दिलेले. म्हणजे असं आपल्याला काम करावं लागतं बेडिंग फार्मवरती. त्यामुळं मित्रांनो, आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. हीच अपडेट आज तुम्हाला द्यायची होती. हा व्हिडिओ जर आवडला तर आपले पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.